पाणी बनेल अमृत. पाणी पिताना ही 8 कामे नक्की करा. पाणी पिताना नक्की करा ही 8 कामे. पाणी अमृत बनेल. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. माझ्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण सगळे जाणतो की पाणी म्हणजे जीवन. अन्नाशिवाय माणूस काही दिवस राहू शकतो, पण पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. आपल्या शरीराचा सुमारे 60-70 भाग पाण्याने बनलेला आहे. तरीही आपल्यापैकी बहुतेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर पाणी योग्य प्रकारे प्यायले तर ते साधे पाणीही अमृतासारखे कार्य करते. पण चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास तेच पाणी गॅस, अपचन, सूज, सांधेदुखी, किडनीचे त्रास आणि अगदी हृदयावरही वाईट परिणाम करू शकते. आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की पाणी पिताना कोणती 8 कामे नक्की करावीत, ज्यामुळे पाणी खरोखरच तुमच्यासाठी अमृत बनेल. ही माहितीपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. 1. बसून पाणी प्या, उभे राहून नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी बसून पाणी प्या. आजकाल लोक घाईगडबडीत उभे राहून, चालताना किंवा वाहन चालवताना पाणी पितात. ही सवय शरीरासाठी हानिकारक आहे. बसून पाणी का प्यावे? जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता तेव्हा शरीर रिलॅक्स राहते. नसांवर अनावश्यक ताण येत नाही. किडनी पाणी योग्य प्रकारे फिल्टर करू शकते. सांध्यांवर कमी परिणाम होतो. उभे राहून पाणी प्यायल्यास पाणी वेगाने खाली जाते, पोटावर ताण येतो, गॅस आणि ॲसिडिटी वाढू शकते. गुडघेदुखीची तक्रारही होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हा नियम अवश्य पाळावा. 2. घोट घोट करून पाणी प्या, एकदम नाही. पाणी कधीही एकदम गटागट पिऊ नये. योग्य पद्धत अशी आहे. छोटे छोटे घोट घ्या. प्रत्येक घोट 2-3 सेकंद तोंडात ठेवा. हळूहळू गिळा. असे केल्याने लाळ पाण्यात मिसळते, पचन सुधारते आणि शरीराला पाणी शोषण्यासाठी वेळ मिळतो. एकदम जास्त पाणी प्यायल्यास पोट फुगू शकते, सोडियमचे प्रमाण बिघडू शकते आणि किडनीवर अचानक ताण येऊ शकतो. लक्षात ठेवा, पाणी पिणे ही एक प्रक्रिया आहे, घाई करू नका. 3. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. पण थंड नाही, तर हलके कोमट पाणी. फायदे: शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. बद्धकोष्ठता कमी होते. मेटाबॉलिझम वाढतो. त्वचा स्वच्छ राहते. आयुर्वेदात याला उषःपान असे म्हटले जाते, म्हणजे सूर्योदयाच्या आधी किंवा नंतर पाणी पिणे. इच्छित असल्यास त्यात 2-3 थेंब लिंबू किंवा थोडे मध घालू शकता, जर साखरेचा त्रास नसेल तर. 4. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. ही सर्वात सामान्य चूक आहे. जेवणानंतर लगेच पाणी पिणे पचनशक्ती कमी करते. काय होते? जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील पचनर्स पातळ होतात. त्यामुळे अन्न नीट पचत नाही. गॅस, अपचन आणि जडपणा जाणवू शकतो. जेवणानंतर किमान 30 मिनिटांनी पाणी पिणे योग्य मानले जाते. पचनर्स म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूसेस पातळ होतात. अन्न नीट पचत नाही. गॅस आणि जडपणा जाणवतो. योग्य पद्धत म्हणजे जेवणाच्या 30 मिनिटे आधी पाणी प्या. जेवणानंतर 45 ते 60 मिनिटांनी पाणी प्या. जर खूपच गरज असेल तर फक्त 1-2 घोट घ्या. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याशी जोडलेले राहणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. 5. मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. पाणी कोणत्या भांड्यात ठेवले आहे हेही खूप महत्त्वाचे आहे. 1. मातीचा घडा. पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. मिनरल संतुलन टिकून राहते. घशाला त्रास होत नाही. 2. तांब्याचे भांडे.
रात्रीभर ठेवलेले पाणी सकाळी प्या, त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यकृत आणि पचनासाठी ते चांगले मानले जाते. लक्षात ठेवा, तांब्याचे भांडे नियमित स्वच्छ करा. 6. खूप थंड पाणी कधीही पिऊ नका. फ्रीजमधील बर्फासारखे थंड पाणी हळूहळू शरीराला हानी पोहोचवते. नुकसान: घशात खवखव, पचनशक्ती कमी होणे, हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम, लठ्ठपणा वाढू शकतो. आपल्या शरीराचे तापमान सुमारे 37°C असते. खूप थंड पाणी शरीराला अचानक धक्का देते. खोलीच्या तापमानाचे किंवा किंचित थंड पाणी अधिक योग्य आहे. 7. तहान लागेपर्यंत वाट पाहू नका. अनेक लोकांना खूप तहान लागल्यावरच पाणी पिण्याची सवय असते. हे चुकीचे आहे. तहान लागेपर्यंत शरीर थोडेफार डिहायड्रेट झालेले असते. काय करावे? दर 1 ते 1.5 तासांनी थोडे पाणी प्या. दिवसाला शरीराच्या गरजेनुसार 7-8 ग्लास पाणी घ्या. ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, कारण वयानुसार तहान जाणवण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. 8. पाणी पिताना मन शांत ठेवा. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही तणावात, रागात किंवा घाईत पाणी पिता, तर शरीर ते पूर्णपणे शोषू शकत नाही. काय करावे? बसून घ्या, 2-3 खोल श्वास घ्या, मग हळूहळू पाणी प्या. मानसिक स्थितीचा थेट परिणाम पचन आणि शोषण प्रक्रियेवर होतो. आता काही बोनस टिप्स. जेवताना जास्त पाणी पिऊ नका. व्यायामानंतर लगेच खूप थंड पाणी घेऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नका, अन्यथा वारंवार लघवीसाठी उठावे लागू शकते. प्लास्टिकच्या बाटलीत दीर्घकाळ पाणी साठवू नका. पाणी खरोखर अमृत कसे बनवावे? जेव्हा तुम्ही योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य भांड्यात आणि योग्य तापमानाचे पाणी पिता, तेव्हा तेच साधे पाणी तुमच्या शरीरासाठी अमृतासारखे कार्य करते. ज्येष्ठांसाठी विशेष सल्ला. 60 वर्षांनंतर किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. पचनशक्ती घटू शकते. सांधेदुखी वाढू शकते. अशा वेळी पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे. औषधे घेण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय सुधारा. अनेक त्रास आपोआप कमी होऊ शकतात. मित्रांनो, पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही. ते आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा आधार आहे. चुकीच्या पद्धतीने पिलेले पाणी गॅस, ॲसिडिटी, सूज आणि अशक्तपणा देऊ शकते. योग्य पद्धतीने पिलेले पाणी ऊर्जा, स्वच्छ त्वचा, मजबूत पचन, चांगली झोप आणि दीर्घायुष्य देऊ शकते. आजपासूनच हे 8 नियम अवलंबा आणि पाण्याला खरोखर अमृत बनवा. जर तुम्हाला वाटत असेल की पाणी फक्त तहान भागवण्यासाठी असते, तर आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरला असेल. आता तुम्ही सांगा, तुम्ही बसून आणि घोटघोट करून पाणी पिता का? कमेंटमध्ये नक्की लिहा, मी पाणी योग्य पद्धतीने पिणार. हा व्हिडिओ आपल्या आईवडील, आजी-आजोबा आणि 50+ किंवा 60+ वयोगटातील सर्व लोकांसोबत जरूर शेअर करा. कारण योग्य पद्धतीने पाणी पिणे हीच सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच ख्या आणि उपयुक्त आरोग्य माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला चुकणार नाही. लक्षात ठेवा, औषधांपूर्वी पाणी पिण्याची पद्धत बदला. शरीर आपोआप तुमची साथ देईल. आजसाठी इतकेच. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.